नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो. महाराष्ट्रामध्ये नारळ म्हटलं की आपल्याला कोकण आठवतो. देशामध्ये नारळाचं उत्पादन म्हटलं की आपल्याला केरळ आठवतं. परंतु सोलापूरसारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी 40° इतकं तापमान आहे, अशा ठिकाणी मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील शेतकरी विष्णू ननावरे यांनी आपली नारळाची बाग जी आहे ती फुलवली आहे. शेतकरी विष्णू ननावरे यांनी 1 एकर जागेमध्ये नारळाची जी रोपं आहेत ती लावलेली आहेत आणि या नारळापासून त्यांना लाखामध्ये उत्पन्न मिळत आहे. तर आज आपण कुरुलचे शेतकरी विष्णू ननावरे यांच्याशी सविस्तर बातचीत करतोय. मी माझी 3 एकर जमीन असताना मी 1 एकर जमीन नारळाच्या बागेसाठी निवडून घेतली आहे आणि माझे झाडाचे अंतर 15 बाय 15 आहे आणि आंतरपीक हे 2 वेळा घेतलेले आहे. आता सध्या काहीच घेतलेले नाही आणि सोलापूर जिल्ह्यात 40°C तापमान असताना सुद्धा मी ही बाग सक्सेस केलेली आहे. ते सांगू काल ही माझी नारळाची रोपं शैलेश कंपनी मलकापूर जिल्हा कोल्हापूर येथून मागवून घेतलेली आहेत. असं काय म्हणजे हे त्यांनी दिली तीच कंपनीवाल्यांनी, म्हणजे शैलेश कंपनीच आहे ना. आणि तो गव्हर्नमेंट नर्सरी आहे ना, मला अनुदान सुद्धा मिळतं ह्याला. अरे वा, किती मिळाल? आता 15-20 हजार मिळाले. किती एकरात आहे तरी? ही 1 एकर आहे. का बरं नारळ वळगाव कसं काय? आता काय वृद्ध काळात पेन्शन चालू झाली आणि काय बाकीच्यात काय नाहीच ना. कोण सांगितलं तरी मार्गदर्शन केलं की नारळ लावलं? मार्गदर्शन का आमच्यातली माझ्या अगोदरची 6 महिने येते त्यांना नारळ लागले नाही. कारण का तर त्यांनी आंतरपीक उंच घेतले ना, मका किंवा गाजगवत. मी घेतलं नाही ना, किती नुसतं भाजीपालाच. किती नारळ येते ते एका घराला? आता कमीत कमी त्यांनी 300 सांगितलेत, पण काय सक्सेस होणार नाही. 100 लागले तरी बस आहे. मग आता याचं आता हे किती वर्षाची बाग आहे? 3 वर्ष. काय कधीपासून याचं हार्वेस्टिंग सुरू आहे? एकदा नारळ लागलं, एकदा नारळ लागले की ती वरचीवर 6 महिन्यात 2 भर लागतेच ना. ते तोडत राहायचं. तोडत राहायचं. व्यापारी घेऊन जाते. व्यापारी 20 रुपये एक किरकोळ गावात 30 रुपये विकतो. आणि हे कुठल्या मार्केटला विकतो तरी? मार्केटला काय विकते व्यापारी आहे, 2-3 घेऊन जाते, तोडते ती, मोजते ती, पैसे देऊन जाते. काय किती खर्च आला तरी ह्याच्यासाठी? ह्याला पहिल्यांदाच 75,000 खर्च आला, पुन्हा नाही. आणि मग ह्याचं काय रोग पीक काय फवारणी काय करतो ना फवारणी. हे झाडासाठी म्हणलं तर तुमचं काय फवारणीवर करतो. खाली खत बी, लिंबोळी खत, पोटॅश, सुपर टाकतोय. शेणखत भरपूर असतं. पैसे निघले ना पण आणि नाहीत. आता पहिले पीक आहे तरी 20,000 रुपये झाले आता चालू. आता पुढं होतील आता जूनला. ते आंतरपिकाच किती झाले? आंतरपिकात 2 वर्षात 2 लाख रुपये झाले. कुठलं लावलं होतं तरी आंतर? कांदा केलता आणि मेथी भाजी. आणि आता कुठलं लावणार आहे? आता काय नाही, ह्या ताक पेरला होता. कोंबडी खत दिसत. आता कोंबडी खत टाकलं म्हणजे आता टमाट्याला लागण करणार आहे. आता ती 1 वर्षभर जाईल? नाही 4 महिन्याच पीक आहे. आता ह्यात आंतरपीक किती वर्ष घेता येते? ज्या एवढंच वर्ष, पुन्हा नाही. परत नाही सावली येते ना. परत नारळ ह्याची छाटणी असेल? काय नाही, छाटणी नाही, काय नाही. घड वाळल्यानंतरच काढायचं. छाटायचं काय संबंधच नाही ना. वाळही काढायचं. त्याचं पाण्याचं कसं नियोजन आहे? हे ना, पाणी ड्रिपवर आहे, मोकळं पाणी आहे पाटावर, ड्रिप बी आहे. तरी किती एकरात आहे? 1 एकर. एकरवर? काय पोरं आहे किती आहे? मुलगा नाही. बरोबर. मुलगा वारला. 2 मुले आहेत, त्यांना 3 नाते आहेत. काय घरची म्हणली ना त्या नारळ कसं काय लावायला? काय म्हणते त्याचं काय, ते आपण शेती करणार त्यांना काय विचार. काय शेतकऱ्यांना काय सांगा? आता तुम्ही एक वेगळा प्रयोग केला नाही. करावं शेतकऱ्यांनी. ज्याला उन्हाळ्यात पाणी असेल त्यांनी करावं. उन्हाळ्यात पाणी नसेल तर त्याची मुळकूज होते ना, वाढ होत नाही त्याची. म्हणजे उन्हाळ्यातच पाणी पाहिजे ह्याला. पावसाळ्यात काय पावसाचं असतेच, पण उन्हाळ्यात पाणी पाहिजे. किती रोपं बसली तरी? 145 बसले. किती रुपयाला बसले? 450 रुपये. सगळा खर्च किती? खड्डे बिड्डे मारून सगळं मिळून म्हणले 75,000 रुपये गेले. निघतील पैसे सगळे? हे सहज निघतील. आता काय, ही आता चालू पिकात निघते, लागू होतील आरामशीर. कोकणात दिसायला येते.
कोकण दिसणारं वातावरण बी चांगलं आहे ना. इथून कॅनल गेला विहिरीला पाणी भरपूर आहे आणि वातावरण जमीन खड्ड्यात आहे ना, उमटायला नाही, वारं लागत नाही किंवा झळ्या लागत नाहीत, फलगळ होत नाही. वातावरण चांगलं आहे म्हणूनच केलं ते नियोजन. शेतकरी विष्णू ननावरे यांच्या या प्रयोगातून आपल्याला लक्षात आलं असेल की माणसाची इच्छाशक्ती प्रबळ असली की मार्ग सापडतो. त्यामुळे त्यांनी सोलापूरसारख्या ठिकाणी नारळाची बाग फुलवण्याची किमया जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कुटुंबामध्ये मुलाचा आधार नसताना देखील ह्या शेतकऱ्यांनी एक सुंदर अशी बाग फुलवून लोकांसमोर आदर्श ठेवला आहे. त्याचबरोबर शेती विश्वातला जो नवीन प्रयोग आहे तो करण्यासाठी अनेक लोकांसाठी ते आज आदर्श ठरत आहेत. असे लोक जे वयाने वयस्कर असताना देखील समाजातल्या अनेकांसाठी प्रेरणास्थान होत असलेलं आपल्याला पाहता येत आहे.